मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पाठच्या सीटवर बसून सोमवारी कोस्टल रोडच्या पाहणीसाठी निघाले होते. छत नसलेल्या, जतन करून ठेवलेल्या सुंदर विंटेज कारमधून या तिघांनी सागरी मार्गाची पाहणी केली. सागरी मार्गाची उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजेच हाजी अलीकडून येणारी मार्गिका 11 मार्च रोजी सुरू करण्यात आली होती. सोमवारी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी मार्गिका सुरू करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवस ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली असेल. उर्वरित कामे पूर्ण करण्यास सोयीचं व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी मार्गिका सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विंटेज कारमधून कोस्टल रोडवरून सैर केली आहे. मुंबईकरांसाठी आज पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे हे मुंबई कोस्टल रोड, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचं आज नरिमन पॉइंटकडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो टनेल आहे 6.25 किलोमीटरचा, तो आज अमरसन्स आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झाला आहे. त्याचा जवळपास 6.25 किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल. जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा 9 किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला. केंद्रात मनासारखं मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असल्याच्या वृत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसनं खंडन केलं होतं. त्यावर कोस्टल रोडचा सैरसपाटा करत अजित पवारांनी शिक्कामोर्तब करण्याची संधी साधली. आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर आमचं ट्रिपल इंजिन सरकार हे एकसंध असल्याचं विरोधकांना दाखवण्याचा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी प्रयत्न साधला अशी ही चर्चा होती. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.